स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा महायुतीमध्ये अजून निर्णय झालेला नाही. याआधी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. शपथविधीपूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर बुलढाण्यातील संगम चौकात लावण्यात आलेत. राजतिलक की करो तयारी, आ रही है भगवाधारी असा या बॅनरवर आशय आहे. चोपडा तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडलाय. शेतात पेरणी केलेला हरभरा आता चांगला टुलू लागलाय. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरती अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडू शकते. यामुळे फवारणीचा खर्च वाढेल, खतांचा खर्च वाढेल. फवारणी आणि खतांचे भाव दुप्पट तिपटीने वाढलेले आहेत. 3 महिन्यापासून सतत बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार होत असल्यानं दत्त चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय. त्वरित केंद्र सरकारने बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू बांधवांवर अत्याचार विरोधात उपाययोजना कराव्यात अशी आंदोलकांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील एका तरुणाची काही भामट्यांनी तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्रामवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात आलेली होती. या जाहिरातीमधील आमिषाला फिर्यादी करून बळी पडला. आता आलेले विधानसभेचे निकाल पाहता सामान्य माणसाला सुद्धा वाटायला लागलंय की ईव्हीएम मध्ये गडबड गोंधळ आहे. ईव्हीएमवर किती लोकांचा विश्वास नाही हे दर्शवण्यासाठी आजपासून आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आज सार्वत्रिक ठिकाणी मांडलं जातं की ईव्हीएमला मान्यता आहे, पण मी म्हणेल की जबरदस्ती करून ईव्हीएम लादण्यात आलंय. मीरा नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अडथळा ठरलेली 15 बांधकामं प्रशासनाच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली आहेत. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई करण्यात आली. जेसीबीनं रुंदीकरणातील ही बांधकामं पाडून रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करण्यात आला. झाडगाव ते नाचणे दरम्यानच्या एकूण 15 बांधकामं त्याला अडचण ठरत होती. ही कारवाई सुरू झाल्यानंतर घर मालकांनी काहीसा विरोध केला, परंतु पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित. शपथविधीसाठी एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण. केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार. साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केलं जाणार. प्रचारामुळे त्यांच्यावर ताण आला होता, पण महायुतीचं सरकार पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते उपचार घेऊन बरे होतील आणि मैदानात येतील. आपण सगळी माणसं आहोत. शिंदेंवर प्रचाराचा ताण आला, त्यामुळे ते आजारी पडले. सरकार प्रोटोकॉलनुसार काम करतं, त्यामुळे सरकार संबंधित सगळ्यांना निमंत्रण दिलंय. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती संबंधात कोणीही वेगळी भाषा वापरू नये. त्यांच्या शरीरावर ताण असतानाही ते सरकार स्थापनेसाठी धडपड करतायत. ते लवकरच बरे होतील. जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर भरधाव ट्रॅक्टर व दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. यामध्ये दुचाकी स्वार व ट्रॅक्टर चालक जखमी झाला. ही संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना आळंद गावाजवळ घडली आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावर झालाय. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील 2 दिवस ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे थंडीचा कडाका जसा पडला पाहिजे तसा पडत नाही. फेंगल चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली आहे. ढगाळ वातावरण असलं तरी मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. 2-3 दिवस थंडीचं प्रमाण कमी असेल, मात्र 2-3 दिवसानंतर थंडीचं प्रमाण वाढू शकतं, असं हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलंय.